नाही, आत्ता जवळजवळ 12 पोकलेनीचं काम रात्रीपासून हे काम चालू आहे. म्हणजे परवा 8 तारखेच्या 2:30 वाजेपासून हे काम चालू आहे. या कामाचे विविध टप्पे आहेत. आपण पहिल्यांदा बघितलं की पहिल्या दिवशी आपण जे 14 लोक आहेत त्यांना आपण सुखरूप बाहेर काढलं. त्याच्यानंतर ही जी आता पुढची जी फेज आहे की ज्याच्यामध्ये ते लोक खालच्या मजल्यावरती अडकलेले आहेत, तिथे पोचायला आजूबाजूचा कचरा हा सगळा बाजूला करणे. तो करत असताना तो ॲग्रेसिव्हली जर केला तर ती बिल्डिंग परत कोलॅप्स होऊ शकेल. म्हणून NDRF त्यांच्या पद्धतीने, त्यांच्या टेक्निकने, आता हे सर्व NDRFचा हा त्यांचा एक्सपर्टीज आहे. त्याप्रमाणे NDRF, आर्मी यांनी एकत्र मिळून ते निर्णय घेऊन त्याप्रमाणे ते केलेलं आहे. 12 मशीन्स आहेत. आता आपण रॅम्प तयार करून अजून 10 मशीन्स मागवतो आहे आणि त्या मशीन्सने आता मागच्या बाजूने जसं NDRF सुचवेल त्या पद्धतीने आपण ते काम करणार. काल सकाळी सर 10:30ला एक बॉडी बाहेर निघाली. तेव्हापासून यंत्रणा काम करते असं दिसतंय. मात्र नागरिकांना म्हणजे किंवा नातेवाईकांना वाटत नाही की तसं काही काम सुरू आहे. कारण आता जवळपास 24 कारणाने बंद होतं. 24 तास वाटतील की एक बॉडी काढलेली, परंतु पुढं काही शोधकार्य वाढत नाही. तर काय नेमकी कारणं आहेत आणि काय अडचणी आहेत? मी नातेवाईकांच्या भावना मी समजू शकतो, कारण त्यांना निश्चित असं वाटत असणार आहे की हे काम हळू होतं आहे, कारण त्यांचे नातेवाईक तिथे अडकलेले आहेत. आपण जरी कोणी त्यांच्या जागेवर असतो तरी हाच विचार केला असता. त्यामुळे त्यांच्या भावना अगदी रास्त आहेत. परंतु आपण सर्वसुद्धा पहिल्या दिवसापासून इथं आहेत. माझी आपल्याला हीच विनंती आहे की जे वस्तुस्थिती आहे तीसुद्धा आपण सांगायला पाहिजे. पहिल्या दिवसापासून आपण बघतो आहे की इथे NDRF फुल फोर्सने काम करते आहे, फायर ब्रिगेड फुल फोर्सने काम करते आहे, आर्मी फुल फोर्सने काम करते आहे. हा कॅन्टिलिव्हर फॉल आहे. तुम्ही जर NDRFच्या लोकांशी तांत्रिकदृष्ट्या चर्चा केली तर कॅन्टिलिव्हर फॉल हा रेस्क्यूसाठी सगळ्यात अवघड असतो असं NDRFचं म्हणणं आहे. कारण याच्यामध्ये रेस्क्यू टीमचं देखील आत प्रवेश करणं, त्यांचा जीव धोक्यात घालणं, त्यांची लाईफ ॲट रिस्क, हे सगळ्या गोष्टी आहेत. आता पहिले जे आपण 14 लोक काढलो ते त्यातले आपण बघितलं की पहिले 5 लोक तर दुसऱ्या माळ्यावरती होते, ते स्वतःहून बाहेर गेले. उर्वरितसुद्धा खाली जी पॅन्ट्री आहे त्या पॅन्ट्रीच्या 2 रो होत्या. तर उजव्या बाजूच्या रोमध्ये जे बसले होते त्यांना पटकन त्यांच्यामध्ये आणि तिकडच्या डाव्या बाजूच्या रोमध्ये अंतर असल्यामुळे डाव्या बाजूचे रोचे लोक अडकून गेले. उजव्या बाजूचे लोक सेफ होते, ते सगळे आपण थोडे काही इंजोर्ड असतील त्यांना बाहेर काढले. आता NDRFचं म्हणणं आणि काल आर्मीचे पण इंजिनियर्स होते, त्यांचं म्हणणं असं आहे की दोन्ही स्लॅब एका ठिकाणी मर्ज झाले. त्यामुळे आता तिथे जर त्यांनी ते स्लॅब काढायला गेले तर बिल्डिंग पूर्ण कोसळून आज जे लोक बचाव कार्य करणारे आहेत त्यांचासुद्धा जीव धोक्यात. म्हणून ते देखील त्यांच्या वरिष्ठांशी चर्चा करून त्यांनी पण हे निर्णय घेतला आहे की आता मागच्या बाजूचा जो कचरा आहे, आता रात्रभर आपल्याला वाटतं की फक्त कचरा काढण्याचंच काम चालू आहे, परंतु आपण बघताय की कचरा काढल्याशिवाय ह्या बिल्डिंगमध्ये प्रवेश करणं शक्य नाही. कारण बिल्डिंगमध्ये पण कचरा घुसलेला आहे. तो कचरा काढून बाजूला करेपर्यंत दुसरा कचरा आतमध्ये जातो. त्यामुळे पहिल्यांदा त्यांना हा सर्व कचरा बाहेर काढायचा आहे. तो कचरा आता जवळजवळ बाहेर काढत आणला आहे. आता मागच्या बाजूने ते बिल्डिंग खोलण्याचं म्हणत आहे. बिल्डिंग खोलून ते आत प्रवेश करतील आणि मग त्यांचे जे काही इक्विपमेंट असतील त्याचा मदत घेऊन ते जे स्लॅब पडले आहेत त्याच्याखाली ते शोध घेतील. घटनेच्या 42 तासापेक्षा जास्त वेळ झाला आहे. खरं तर इथे जो प्रकल्प सुरू आहे ठेकेदाराच्या कंट्रोल रूममध्ये गेलं तर ते दिसतंय की प्रकल्प बंद आहे, काम बंद आहे, त्याची माणसं कोणी दिसत नाही. काहीही जबाबदारी निश्चित केली गेली नाही. आता ही घटना घडल्यानंतर काम तर बंदच ठेवलेलं आहे. हा पूर्ण प्लॅन बंदच ठेवलेला आहे. त्यामुळे त्यांचे कर्मचारी इथे असण्याचा प्रश्न येत नाही. काय कारणाने बंद ठेवलं आहे? आता हे रेस्क्यू ऑपरेशन चालू असल्यामुळे बंदच ठेवलेलं आहे. आपण रेस्क्यू ऑपरेशन जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत हे बंद होईल. ठीक आहे सर. आता ह्या प्रकरणाची आजचा दिवस आता आपला रेस्क्यूमध्ये आहे. या सर्व प्रकरणाची आपण सखोल चौकशी करणार आहोत. याच्यामध्ये त्रयस्थ यंत्रणेमार्फत देखील या बिल्डिंगचा स्ट्रक्चरल स्ट्रेंथ ते सगळ्या गोष्टी त्यांनी काय सबमिट केले होते, प्लॅन्स, ते सगळे आपण बघणार आहोत. आणि त्याच्यानंतर जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर निश्चित कारवाई होईल. ज्या ठिकाणी 8 जण अडकले त्या ठिकाणी गॅस निर्माण झाला असेल का? त्यामुळे थोडासा अडथळा येतो बचाव कार्य. गॅस करणाऱ्या जवानांचं पण नाही, मिथेनचा प्रश्न आहे. काल त्यांनी तो गॅस डिटेक्टर जो असतो NDRFकडे तो त्यांनी टाकला. त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं की क्लोरीनसुद्धा आहे, पण क्लोरीन कमी प्रमाणात आहे, पण मिथेन खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे जास्त वेळ त्यांना तिथे थांबणं देखील मुश्किल आहे. शिवाय त्यांचं तांत्रिकदृष्ट्या असं म्हणणं आहे की ऑक्सिजन नेणंसुद्धा आतमध्ये खूप धोकेदायक आहे. कारण मिथेन असल्यामुळे ऑक्सिजनचे सिलेंडर नेणं ते देखील त्यांना धोकेदायक वाटतं. आणि आता ते ॲग्रेसिव्हली ही कारवाई सुरू करतील.